हरे कृष्ण. श्री गुरुवंदना. श्रील नरोत्तम दास ठाकूर यांनी रचलेलं हे गीत आहे. त्याचं दुसरं कडवं आज आपण बघणार आहोत. गुरुमुख पद्म वाक्य चिते ते करिया ऐक्य. गुरुमुख पद्म, तर गुरूंचं जे मुख आहे त्याची तुलना काय केली आहे? कमळ. तर गुरूंच्या मुख कमलातून जे काही वाक्य येतं, जे काही उपदेश येतात, चित्ते ते करिया ऐक्य. चित्ते ते करिया ऐक्य, एकाग्र चित्ताने ते उपदेश आपण ऐकले पाहिजेत आणि हृदयात साठवून ठेवले पाहिजेत. आर न करीह मने आशा. आर म्हणजे इतर, न करीह करायची नाही, मने आशा, तर मनात बाकी कोणती आशा ठेवायची नाही. तर गुरु आहेत ते स्वतः भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत आहेत आणि सगळ्यांना भगवान श्रीकृष्णांची कशा रीतीने भक्ती करायची हे सगळं शिकवत आहेत. तर मनुष्याने मनुष्यजन्म हा भगवत प्राप्तीसाठी प्राप्त झाला आहे, मिळाला आहे, हे जाणून घेण्यासाठी आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आणि म्हणून कोणतीही भौतिक आशा अभिलाषा न ठेवता भगवंतांच्या भक्तीचा उपदेश जे गुरु करत आहेत ते उपदेश शिष्याने अतिशय लक्षपूर्वक आपल्या हृदयात साठवून ठेवले पाहिजेत. श्री गुरु चरणे रती, येईसे उत्तम गती. श्री गुरु चरणे म्हणजे श्री गुरूंचे जे चरण कमल आहेत त्यांच्या प्रती रती निर्माण होणं. रती म्हणजे काय? प्रेम निर्माण होणं. म्हणजेच काय? गुरूंचा आश्रय घेणं. येईसे उत्तम गती. येईसे म्हणजे काय? यानेच काय होणार आहे? उत्तम गती होणार आहे. हीच ती उत्तम गती आहे. ये प्रसादे पुरे सर्व आशा. तर ये म्हणजे काय? त्यांच्या म्हणजे गुरूंच्या प्रसादे म्हणजे कृपेने पुरे सर्व आशा, आपल्या सगळ्या आध्यात्मिक इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. भाषांतर वाचूया. श्री गुरुदेवांच्या मुखकमळांतून येणारे उपदेशच हृदयी ठेवले पाहिजेत. या व्यतिरिक्त इतर कोणतीही आशा नसावी, कारण त्यांच्या उपदेशानेच उत्तम गती प्राप्त होते. श्री गुरूंच्या चरण कमळांत रती निर्माण झाल्याने सर्व प्रकारच्या कामनांची पूर्ती होते. तर आपलं श्री गुरुवंदनातलं दुसरं कडवं वाचून झालं आहे. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.